नमस्कार सर्वांना. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉन्ड्री बास्केट. ही पण एकदम सोप्या पद्धतीने. त्यासाठी बघा आपण एक लागणार आहेत गोणी. इथं मी एक गोणी घेतलेली आहे आणि तुम्ही साडी वगैरे घेऊ शकता, कुठलं जुनं वगैरे कापड सुद्धा घेऊ शकता. पॅन्टचं वगैरे असं तुमच्याकडे जुन्या पॅन्ट वगैरे तर त्या पण घेऊ शकता, शर्टचं पण घेऊ शकता कापड. तर सर्वप्रथम काय करतात, एक गोल तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. इथं तुम्ही बघू शकता अशा आतमध्ये गोणी टाकले आहेत आणि खालच्या साईडने पण आणि वर साईडने पण कापड लावून जॉईंट करून घेतलेलं आहे. आता इथं बघा कुठं पण आपण एक खून करून घ्यायची आहे. अशी खून केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बघा टेप पकडायचा, असं मोजत चालायचं. इथं बघा किती येतं, 33.5 येतं. आपण 34 इंच घेऊ. आता जी 34 इंच घ्यायचं माप लिहून ठेवते बघा मी. 34 इंचाचं. आता उंची जी आहेत ना आपली बास्केटची, आपल्या आवडीनुसार आपण किती पण घेऊ शकतो. 15 इंच घेऊ शकतो, 16 इंच, 20 इंच अशी घेऊ शकतो. असं बघा आपल्या आवडीनुसार आपण जेवढी पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो. इथं मी घेत आहे 16 इंचची. स्वतः बघा इथं आता गुन्हेश ठुंगीच आहे. इथं बघा मी 16 इंच घेत आहे. इथे बघा 2 भाग करून घेतले. आपल्याला घ्यायचं आहे 34 इंच. आता इथे आपण मोजू लांबी किती आहेत ते. इथं बघा 25 इंच आहे. पूर्ण घ्यायची आपल्याला 34 इंच. आपण इथं बघा जॉईंट करून घ्यायची अशी. इथं बघा अर्धा इंच अशी सोडून द्यायची आहे. इथं 25 झाले आहेत आपल्या. घ्यायचं आहे 34 इंच. बघा इथून कट करून घेऊ आपण. या पद्धतीने बघा जॉईंट करून घेऊ असं आपण. आता याला सुद्धा आपण बघा कापड जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं बघते माझ्या कापड आहे पडले पुरतं याला. तर हे कापड पूर्ण आहे. दुसरी एक पट्टी आहे माझ्याकडे, तर मी सगळे जॉईंट करून घेते. काळ्या कलरचं कापड घेते. आता साडीचं वगैरे काय वापरत नाही बघा. हे कापड पुरतं याचं मी जॉईंट करून घेणार आहे. तुम्ही दोन्ही पण साईडला कापड जॉईंट करू शकता, पण इथं मी एकाच साईडला जॉईंट करणार आहे. चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते अगोदर मी. बघा इथं अजून परत कापड आहे काळ्या कलरचं. या ठिकाणी बघा मी इथं कापड वगैरे बघा जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि इथं आपण गोणी सुद्धा आपण बघा जॉईंट करून घेऊ. आपल्याला कमी पडली ते आपण एक तुकडा दुसरा पण केला तर बघा कट, तो सर्वात अगोदर जोडून घ्यायचा आपल्याला. एक सरळ शिलाई मारून दाट टीप देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती. हे बघा एक दाट टीप पण देऊन घेतली आहे गोणीला. गोणी पण खूप छान अशी नवीनच घेतलेली आहेत मी. आता वर साईडने आपण फोल्ड करून घ्यायचे आहेत अर्धा इंच, कारण कापडाला पण फोल्ड केलंच आहे त्याच्यामुळं. इथं बघा आता कापड आहेत ना वरच्या साईडने बघा असं जॉईंट करून घेऊ आपण. इथं दाखवा तुम्हाला बघा फोल्ड केलेलं आहे. दोरे वगैरे काहीच निघणार नाही ना. तुम्हाला पायपिंग वगैरे करावं लागतं त्यासाठी सांगत आहे इथं. इथं बघा आता आपण इथं 2-3 शिलाई मारून घ्यायच्या वरती, म्हणजे व्यवस्थित असं आपलं कापड राहील. आता कडेला सुद्धा आपण एक शिलाई मारून घेऊ व्यवस्थित सारखं कापड करू.
तुम्हाला जर असं जमलं तुम्ही पिना वगैरे पण लावू शकते. आता या ठिकाणी आपल्याला बघा उरलेलं कापड आहेत ना, ते व्यवस्थित कट करून टाकायचं एक्स्ट्राचं. कारण आपण गोलीचं माप परफेक्ट असं घेतलेलं आहे. इथं बघा आता कापड पण कट झालेलं आहे. आता दोन्ही भाग बघा सारखे पकडायचे आपल्याला. आजच्या साईडने शिलाई मारून घ्यायची अर्धा इंच सोडून ना. इथे डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आता बघा जो आपण गोल तयार केलता ना, तो इथं बघा असा पिनअप करून घ्यायचा एक साईडने आणि राऊंडनी पूर्ण राऊंडनी शिलाई मारून घ्यायची आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. चल तुम्हाला दाखवते शिवून पण. बघा जिथं सुई लागली आहे तिथून आपण सुरुवात करायची आणि कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला. शिलाई ठेवून डबल मारे तरी चालेल आणि सिंगल मारे तरी चालेल. करा आपण त्याला आता परत पायपिंग करून घेणार आहे. साईडने आपले गोणीचे दोरे वगैरे निघणार वगैरे नाही, काहीच नाही. आणि मजबूत असं आपलं लॉन्ड्री बास्केट पण तयार होईल. असं विकत घ्यायला किती महाग आहे तुम्ही बघू शकता आपल्या याच्यावरती. ऑनलाईन बघितलं तर खूप महाग असे आहेत. आणि आपण घरच्या घरी बघा अगदी 10 मिनिटात तयार करतो. तर जास्त टाईम पण लागत नाही आणि जास्त कटिंगची पण झंझट वगैरे नाही आहेत. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले बघा. आता इथं जेव्हा आपण गोल पार्ट तयार केला ना, ती गोणी थोडीशी हलकी होती म्हणून तिथे दोरे वगैरे निघत आहे आणि जी वरती लावले आहेत तिचे नाही निघत. तर मग आता पायपिंग करून घेऊ आपण. इथं बघा 2 इंचाची पट्टी घेतलेली आहेत मी. एक साईडने फोल्ड केलेली आहे ती. आता व्यवस्थित सारखी पकडायची. व्यवस्थित कडेकडेने आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे जॉईंट करून ना. पट्टी पण जॉईंट करून झाली आहे. आता बघा अशी फोल्ड करायची आपल्याला या पद्धतीने. ते दोरे आपल्या आतमध्ये जातील. हे बघा असं फोल्ड करायचं आपल्याला. इथं बघा आता पायपिंग झालेली आहेत आपली. आता आपण हे सुईची करून घेऊ. बघा किती सुंदर असा लुक आला आहे तिचा. आपण ही साईज घेतलेली आहे एकदम बरोबर आहे. जास्त मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही. एकदम परफेक्ट असं माप आहे याचं. आता साईडला आपण ना बघा 2 हँडल पण बनवून घेऊ त्याला बंद असे पकडण्यासाठी आपले पिशवीसारखेच. इथं मी 9 इंचाची पट्ट्या घेतलेल्या आहे. रुंदीला 2 इंच आहेत. अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा. या पद्धतीने फोल्ड करायचं आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची. इथं मला थोडेसे बंद मोठे वाटतात, मी नंतर कट करून घेतलेले बघा थोडेसे. इथे दोन्ही साईडला बघा लावून घेतलेले आहेत मी. तुम्ही 2 कलरमध्ये पण बनवू शकता बघा. इथे मी एकच कलर वापरला. व्यवस्थित सारखे करून घ्यायचे आहेत. तुम्ही आता या आजच्या साईडने सुद्धा लावू शकता आणि बाहेरच्या साईडने सुद्धा लावू शकता. पण इथं बघा मी आजच्या साईडने लावत आहे.
थोडेसे अर्धा इंच फोल्ड करायचे असं आपल्याला. हो तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने. जसे आपण पिशवीला बंद वगैरे लावतो ना सेम तसे आहे, फक्त छोटेसे आहेत हे. अर्धा इंच फोल्ड करायचे आपल्याला आणि शिलाई पक्की करून घ्यायची. आता सेम आपण दुसऱ्या साईडला बघा तसे जॉईंट करून घ्यायचे आपल्याला. आता इथं दुसऱ्या साईडला पण आपण हे करून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं. एकदम समोरच लावायचे आहेत. चला आता आपली बघा बास्केट तयार झाली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे ठेवून दाखवते मी. चला तर इथं बघा कपडे पण ठेवले मी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.